पंढरपूरच्या राजकारणात सध्या एक मोठा विनोद पाहायला मिळतोय। ज्यांनी पंढरपूरवर काही दशकं सत्ता गाजवली त्यांना आता 4 महिन्याआधी निवडून आलेल्या एका महिला नगराध्यक्षांच्या कामात टक्केवारी दिसू लागली आहे। ज्यांची काही दशकं इथे सत्ता होती त्यांनी सांगावं की गेल्या काही दशकात पंढरपूरचा कायापालट का झाला नाही, तेव्हा टक्केवारी कोणत्या खिशात जात होती। एक महिला नगराध्यक्ष सक्षमपणे काम करत आहे हे पाहून काही जणांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। आता कुठेतरी 4 महिने झालेत म्हणजे कामाची नुसती सुरुवात झाली आहे, पण तुमच्या कित्येक वर्षांच्या भ्रष्ट साम्राज्याला धक्का बसेल या भीतीने तुम्ही खोटे आरोप करायला सुरुवात केली आहे। ज्यांनी आयुष्यभर टक्केवारीच्या गणितावरच आपली घरं भरली त्यांना प्रत्येक सरकारी कामात टक्केवारीच दिसणार। जनतेला माहिती आहे की शहराला खड्ड्यात कुणी घातलं आणि आता शहराला बाहेर काढण्याचा प्रयत्न कोण करतंय। नारी शक्तीच्या गप्पा मारायच्या आणि प्रत्यक्षात एक महिला लोकप्रतिनिधीला बदनाम करायचं। टक्केवारीचा आरोप हा केवळ विकास कामं रोखण्यासाठी केलेला एक केविलवाणा प्रयत्न आहे हे सर्व पंढरपूरकरांना माहीत आहे। हे आरोप विकासासाठी नाहीत तर भीतीपोटी केलेले आरोप आहेत। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।